IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। महाराष्ट्र राज्य व मध्य प्रदेश या दोन राज्यात तापीखोरे पुनर्भरण प्रकल्प, हजारो कोटींच्या निधीचा करार, 19,244 कोटींचा भोपाळ येथे सामंजस्य करार झाल्याची माहिती आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांना दिली माहिती। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये शनिवारी तापीखोरे पुनर्भरण प्रकल्पासंदर्भात पूर्णांक 19,244 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला। या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यात 5,78,000 एकराला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक काल भोपाळ येथे पार पडली। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव तसेच दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री उपस्थित होते। या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील खारपाणपट्ट्यामुळे पेयजल आणि सिंचनाच्या समस्या असलेल्या भागात मोठा लाभ होणार आहे। दोन्ही राज्यांच्या सीमेवरील खारिया गुटीघाट येथे 8.31 TMC क्षमतेचा वळण बांधण्याचा प्रस्ताव आहे। बंधाऱ्यापासून सुमारे 221 किलोमीटर एवढ्या लांबीचा उजवा कालवा व सुमारे 260 किलोमीटर एवढ्या लांबीचा डावा कालवा प्रस्तावित आहे। या कालव्यातून स्थानिक नद्या वाहत्या राहण्यासाठी पाणी सोडून पूर्णभरण करणे प्रस्तावित आहे। तापीखोरे पुनर्भरण प्रकल्पाचा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला होता। सदर प्रकल्पाचा सन 2018 मध्ये हेलिकॉप्टरद्वारे जळगाव जामोद येथून लिडार सर्वे करण्यात आला होता। त्यानंतर 2023 मध्ये आदिवासी गाव रायपूर येथून जाणाऱ्या कालव्याची अधिकाऱ्यांसोबत पाहणी सुद्धा त्यांनी केली होती। सन 2020 ते सन 2025 मध्ये या संदर्भात मुंबई व दिल्ली येथे बैठकाही झाल्या होत्या। या प्रकल्पाबाबत दोन्ही राज्य परस्परांच्या संपर्कात होते। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी आंतरराज्य जल करारांना गती देण्यास सांगितले आणि त्यामुळे राज्य सरकारने या प्रकल्पाला गती दिली होती। प्रकल्पाची वैशिष्ट्ये: तापी नदीवर मध्य प्रदेशातील खरिया गुटीघाट येथे धरण, एकूण सिंचन लाभ 3,57,788 हेक्टर, महाराष्ट्राला लाभ 2,34,706 हेक्टर, बुलढाणा, जळगाव, अकोला, अमरावती। मध्य प्रदेशला लाभ 1,23,082 हेक्टर, बुरहानपूर, खांडवा। एकूण पाणीवापर 31.13 TMC, महाराष्ट्राला 19.37 TMC तर मध्य प्रदेशला 11.76 TMC। योजनेचा खर्च 19,244 कोटी। तापीखोरे प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर जळगाव जामोद मतदारसंघातील प्रत्येक नदीमध्ये पाणी थांबलेले असेल। मागील 35 ते 40 वर्षात मतदारसंघातील झपाट्याने खाली गेलेली पाण्याची पातळी वाढण्यास पूर्णपणे मदत होणार असून आपण लहानपणी पाहिलेली बारमाही वाहणारी प्रत्येक नदी पुन्हा पाहण्यासाठी मिळणार आहे, याचा अतिशय आनंद आहे, अशी आनंदी प्रतिक्रिया यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिली।